ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट याविषयी जाणून घ्यायचं आहे. त्याचे प्रकार पण काही असतात. आता आपण ऑटोलॉगस बद्दल समजलं. आता ऑटोलॉगस मध्ये स्वतःच्याच पेशी घ्यायच्या होत्या. ॲलोजेनिक मध्ये मात्र आपल्याला एक डोनरची गरज असते, कारण की ॲलोजेनिक म्हणजे हा कुणीतरी दुसरा डोनेट करतो आहे त्या रुग्णासाठी. आता ही उपचार पद्धती बेसिकली रक्ताचे जे कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणजे अॅक्यूट ल्युकेमियाज, अॅक्यूट ल्युकेमिया AML किंवा ALL सारखे आजार आहेत, किंवा काही बिनाईन डिसीज आहेत जसं थॅलेसिमिया आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, एप्लास्टिक ॲनिमिया आहे. तर यासारख्या आजारांसाठी हे ॲलोजेनिक, कारण की यांच्या स्टेम सेल्समध्येच प्रॉब्लेम असतो. त्यांचं मूळच या आजारांचं स्टेम सेल आहे, त्यामुळे त्याच स्टेम सेल घेऊन परत त्या रुग्णाला देणं मात्र शक्य नसतं. म्हणून आपल्याला डोनर हवा आहे जो निरोगी आहे. तर त्या निरोगी डोनरकडून, आता हा डोनर बेसिकली कोण असू शकतो की रुग्णाचा भाऊ बहीण म्हणजे सिबलिंग ट्रान्सप्लांट म्हणतो आम्ही. आणि हे ठरवण्यासाठी हा मॅच आहे की नाही हे ठरवण्यासाठी HLA नावाची टेस्ट आहे. तर ही HLA ची टेस्ट रुग्णाची आणि डोनरची म्हणजे भाऊ बहिणींची करून आपण ठरवतो की पूर्णपणे मॅच आहे की नाही. जर मॅच असेल तर तो मॅच सिबलिंग डोनर असतो आणि मग त्या डोनरकडून आम्ही स्टेम सेल कलेक्ट करतो.